मी राधिका कुलकर्णी। जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले। पाहुयात याबाबत जनवार्ताचा विशेष वृत्तांत। पुणे लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली असून सकाळी 9 वाजेपर्यंत 2 तासात सुमारे 15% मतदान झाल्याचा अंदाज आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता। मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। नवमतदारही मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं चित्र होतं। दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यातील मतदानाची टक्केवारी अंदाजे 33.91 इतकी होती। शिरूर 36.87, बारामती 34.98, मावळ 34.91, नांदेड 44.35, परभणी 45, रत्नागिरी सिंधुदुर्ग 43.28, बीड 48.36, सांगली 45, सोलापूर 39.27, माढा 44.43% इतकी होती। सायंकाळी मतदानाचा जोर वाढल्याने 5:30 पर्यंत हीच टक्केवारी बदलून मतदानाची टक्केवारी वाढल्याचं चित्र होतं। पुणे 51.20, बारामती 50.44, शिरूर 53 तर मावळ 50.65 इतकी टक्केवारी असल्याचा अंदाज आहे। ही माहिती 5:30 वाजेपर्यंतची असल्याने सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू असल्याने हीच टक्केवारी 55 ते 60% जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदानास सुरुवात झाली असून 19 मतदारसंघात मतदान होत आहे। यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने मतदान करावे आणि पुण्याचे महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांना पुणेकर मोठ्या संख्येने निवडून देतील। नागरिकांना आघाडीच्या सरकारबाबत प्रचंड राग आहे आणि हा राग पुणेकर मतदान करताना दाखवून देतील, असं मत शिवसेनेच्या आमदार डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांनी माध्यमांसमोर मांडले। जबरदस्त असं यश महाराष्ट्रामध्ये मिळावं या दृष्टिकोनातून प्रत्येक ठिकाणी मतदारांच्या मध्ये उत्साह दिसून येतो आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जी महाराष्ट्रात मोहीम चालवली आणि ज्या 19 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होतं आहे तिथे मला चित्र स्पष्ट दिसतं आहे की वेगवेगळ्या पद्धतीने काही ठिकाणी पैसे वाटपाचे अतिशय निंदनीय असे प्रकार झाले। रक्कम पकडली जाते आहे आणि ती रक्कम 11.5 कोटीची रक्कम की जी कुणाचा पगार एका महिन्याचा असा एवढ्या इंडस्ट्रीचा असेल असा प्रश्न पडेल। त्याखेरीज जेवणावळी वगैरे सगळे असे अवैध प्रकार चाललेले आहेत, परंतु अगदी सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या मनाचा कानोसा घेतला तर त्यांच्यापर्यंतसुद्धा मला आश्चर्य वाटलं स्वतःला। ते म्हणतात आम्ही BJPला मत देणार पुणे शहरात, तर म्हटलं भाजप का म्हणत नाही तुम्ही, तर त्यांना ते BJP शब्द त्यांच्या कानापर्यंत पोचलेला आहे। आणि कोणी काही दिलं तरीसुद्धा जी सुरक्षितता, विकास आणि रोजगार महायुती आणखीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी देणार आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या कोणी काही छोट्या मोठ्या गोष्टी दिल्या तरी त्याची किंमत शून्य आहे। कारण मतदान जे आहे ते अमूल्य आहे। महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत तिथे कमळ, शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी धनुष्यबाण आणि त्याचबरोबर हातकणंगले आणि याच्यामध्ये हातकणंगले आणखीन माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी संघटनेची शिट्टी आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांच्या कब्बशी या चिन्हावर मतदार स्वतःची मोहर उमटवतील अशी मला खात्री वाटते। डॉक्टर शामराव कलमाडी प्राथमिक शाळेमध्ये मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार उघडकीस आला। यामध्ये सकाळी 7 वाजता मतदान केंद्र सुरू झाले असता नागरिकांनी कमळासमोरच्या बटनावर मत दिले असताना पंजावर लाईट लागतो अशी तक्रार येथील मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली। तसंच त्या वॉर्डच्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी पुढाकार घेऊन झालेल्या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली। यावेळी बोलताना माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, सकाळी 7 वाजल्यापासून जवळजवळ 28 मतदारांनी मतदान केलं। यासाठी कमळाचं बटन दाबलं असताना पंजावरील लाईट प्रकाशित होतो, ही बाब चुकीची आहे आणि ते मशीन बंद करण्यात यावे। 28 मतदारांना मतदानाचा हक्क परत मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। सहस्रबुद्धे माझ्या प्रभागात कलमाडी हायस्कूलमध्ये सकाळी त्या खोलीमध्ये पर्टिक्युलर 263 नंबर यादी 4 नंबर रूम
तिथे 7:15ला मतदान सुरू झालं आणि 7:50ला हा प्रकार उघडकीला आला. बिंबा नागरमठ नावाच्या नागरिकांनी मतदान केलं आणि त्यावेळेला त्यांनी कमळासमोरचं बटन दाबल्यावर पंजाचा लाईट लागला. त्यावेळेला ही गोष्ट उघडकीला आली. त्याच्या आधी 4-5 नंबर थोते म्हणून त्यांनी मतदान केलं. त्यावेळेलाही हा प्रकार उघडकीला आला, पण त्यावेळेला तिथनं थांबवलं गेलं नाही त्या खोलीमधलं मतदान. पण ह्या नागरिक अतिशय जागरूक असल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी हा प्रकार लगेच माझ्या निदर्शनाला आणून दिला आणि आम्ही तिथलं मतदान थांबवलं आहे. आत्ता मतदान सुरू झालं आहे, पण ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 तास वाया गेलेला आहे. आत्ता लगेच इलेक्शन ऑफिसरकडेच त्याची तक्रार गेलेली आहे आणि त्यांनी अजूनही मला खात्री दिलेली नाही की जे 28 लोक ज्यांनी मतदान केलं आहे, ज्यांचं मतदान चुकीच्या ठिकाणी गेलं असण्याची दाट शक्यता आहे, तर हे मतदान पुन्हा करावं अशी माझी आग्रही मागणी आहे. बटन दाबलं तर त्यावेळी पंजावर गेलं तर ते तसं होऊ नये. म्हणजे जिथे आम्हाला ते करायचं आहे त्यात मतदानाचा हक्क म्हणजे हेच असतं ना, की आपल्याला ज्यांना मत द्यायचं आहे तिथे गेलं पाहिजे. अनिल शिरोळे म्हणाले, महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदानास सुरुवात झाली आहे. एकूण 19 लोकसभा मतदारसंघात हे मतदान होत आहे. यासाठी पुण्यातील भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी मोठ्या फरकाने जिंकून येईल असा विश्वासही माध्यमांपुढे प्रकट केला. एकूणच आपल्या देशाची, आपल्या राज्याची आणि आपल्या पुणे शहराची खूपच गंभीर परिस्थिती आहे. भारतातली जनता आपल्या ह्या देशाची दुर्दशा पाहून चिडलेली आहे, संतापलेली आहे आणि त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल एक नफरत तयार झालेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेस सरकारच्या मंत्र्यांनी जे घोटाळे केले त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. पुणे शहराच्या बाबतीत म्हटलं तर समस्या वाढतच चाललेल्या आहेत. यामुळं यावेळेला निश्चितच परिवर्तन होणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मतदानसुद्धा यावेळेला निश्चितच वाढणार आहे, कारण जनतेने यावेळेला पक्क ठरवलं आहे की परिवर्तन करायचं आहे. मला विश्वास आहे की पुण्यातील जनतासुद्धा हे परिवर्तन घडवेल. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदान प्रचंड संख्येने सुरू आहे. यासाठी पुण्याचे मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदान केले. यावेळी पुण्यातील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने रेल्वे इंजिनालाच मतदान करून देशातील भ्रष्ट असलेल्या सरकारबाबत आपली चीड प्रकट करतील आणि मनसेच्या उमेदवारालाच पुण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीला पाठवतील असा विश्वास दीपक पायगुडे यांनी व्यक्त केला. मी पुणेकरांना आवाहन करतो की पुण्याची एक वेगळी संस्कृती आहे. पुण्यातनं जे पिकतं ते देशभर विकलं जातं. तर पुणेकरांना असं आवाहन करतो की आपण सगळ्यांनी 100% मतदान करा. या निवडणुकीमध्ये देशभर असा मेसेज गेला पाहिजे की पुणेकरांनी 100% मतदान करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी पहिला खासदार होईल असं मला वाटतं. महेश विद्यालयामध्ये मतदारांची फसवणूक केली गेली असा आरोप नगरसेविका कनोजिया यांनी केला. महेश विद्यालयात हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे गायब केली, तसेच तेथील मतदारांना मतदानाच्या दिवशी अतोनात हाल सहन करावे लागतात. यासाठी जबाबदार कोण असा सवालही कनोजिया यांनी केला. पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामध्ये मतदारांची होणारी फसवणूक आणि गैरसोयीसाठी मतदारांनी कुणाकडे दाद मागावी, तसंच त्यांचा हक्क डावलून शासन विविध प्रकारची जाहिरातबाजी करते. मात्र हा प्रकार राज्यघटनेच्या विरोधात आहे. मतदारांनी आपला हक्क कसा बजावायचा असा प्रश्नही त्यांनी माध्यमांपुढे मांडला. मी सकाळपासून याच्याशी संबंधित जे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि प्रत्येक अधिकारी म्हणाला की वोटर म्हणजे यादीमध्ये नाव असेल तरच मतदान करता येईल. मी अधिकाऱ्यांना म्हटलं की अहो, त्यांचा मतदानाच्या हक्कापासून ते दुरावले जात आहेत, त्यांना मतदान करता आलं पाहिजे, असं काहीतरी करा. तर त्या प्रत्येक अधिकाऱ्याने सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही, आम्हाला तसे आदेश नाही. तर त्यामुळे आत्तापर्यंत सकाळपासून ही लोक आम्हाला मतदान करताच आलं पाहिजे या हट्टाने इथे उभं आहेत. तर त्यांना जो भारतीय घटनेने जो हक्क दिलेला आहे तो त्यांना बजावताच आला पाहिजे. जर भारतीयांनाच हा नाकारला जातोय, मग बाहेरच्यांना तुम्ही मतदान करायला बोलवता का? म्हणजे मतदानापासून तुम्ही भारतीय नागरिकाला वंचित ठेवू शकत नाही, कारण हे भारतीय घटनेने मान्य केलेलं आहे.
आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये आधीच पसंतीस उतरलेला पोस्टकार्ड हा मराठी चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनुमतीसारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या चित्रपटानंतर स्मिता फिल्म प्रोडक्शन आता पुन्हा एकदा प्रतिभावंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या समवेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार झाले आहेत. पोस्टकार्ड असं यांच्या नव्या चित्रपटाचं टायटल असून स्मिता विनय गानू आणि विनय गानू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन, कथालेखन, संवादलेखन आणि गीतलेखन अशा विविध जबाबदाऱ्या प्रतिभावंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी पार पाडल्या आहेत. मानवी भावभावनांचा गुंता एका पोस्टमनच्या कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर या चित्रपटातून येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अनुमती चित्रपटासारखीच तगडी स्टारकास्ट पोस्टकार्डमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचे रंग उधळणार आहे. वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये आधीच पसंती मिळालेला पोस्टकार्ड हा चित्रपट येत्या 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 1965 ते 70 या दरम्यानच्या काळचा वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. एका पोस्टमॅनला नोकरी करताना आलेले अनुभव हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. घरोघरी पत्र टाकताना लोकांची दुःख, आनंद यांचा अनुभव पोस्टमनलाही येत असतो. त्यातील 3 घटनांचा साक्षीदार ठरलेल्या त्यात गुंतलेला पोस्टमन, त्या घटनांमधून त्याला मिळालेली जीवन समृद्धता याचे चित्रण या चित्रपटातून करण्यात येत आहे. दिग्दर्शन, कथालेखन, संवादलेखन आणि गीतलेखन गजेंद्र अहिरे यांचे आहे. तर कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता गिरीश कुलकर्णी, अभिनेते किशोर कदम, सुबोध भावे, अभिनेत्री सई ताम्हणकर, विभावरी देशपांडे, राधिका आपटे, सुहिता थत्ते, अभिनेता वैभव मांगले यांचा समावेश आहे. चित्रपटाचे छायांकन योगेश राजगुरू, संकलन मयूर हरदास, तर संगीत गंधार संगोराम आणि पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांचे आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गझल सम्राट सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त गझल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. निमित्त होते सुरेश भट यांच्या 82व्या जयंतीचे. URL फाउंडेशन मुंबई आणि सुरेश भट गझल मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गझल पुरस्कारांचे वितरण SM जोशी सभागृहात पार पडले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राज दत्त, समाजसेविका सिंधुताई सपकाळ, फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक उदयदादा लाड, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, राही भिडे, ॲडव्होकेट भास्कर आढाव आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाचा गझल गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध गझलकार श्रीकृष्ण राऊत आणि मराठी साहित्यातील पहिली महिला गझलकार संगीता जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 15,000 रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्कारांचं स्वरूप होतं.
नानांच्या वात्रटिका भाग लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी सांगितलं की तुम्ही विश्वस्त म्हणून येत नसला. पहिल्या महिला गझलकार मराठीतल्या संगीतकाराला बीड येथील गझलकार सतीश दराडे यांना यावर्षी गझल उन्मेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 10,000 रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. या प्रसंगी दराडे यांच्या श्वासांच्या समिधा आणि संध्या पाटील यांच्या गंधकोश या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रसंगी नामवंत मराठी गझलकारांचा सहभाग असणारा मराठी मुशायरा आयोजित करण्यात आला. यात तुझा गाव अन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी, तुला जवळ घेता क्षणी मंद होतो, दिव्याला आता जाण आली असावी या दराडे यांनी सादर केलेल्या गझलेला रसिकांनी डोक्यावर घेतलं. तर रडता रडता हसणे माझे, जुनेच आहे तुखणे माझे, गरम झळा अनुभवते आहे, सावलीतले मरणे माझे या गझलेवर ममता सिंधू सपकाळ यांनीही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. या मुशायऱ्यामध्ये रुपेश देशमुख, अमिता वाघ, डॉक्टर ज्ञानेश पाटील, मधुसूदन नानिवडेकर यांनी सहभाग घेतला. महिलांचे अंतर येऊ शकते, दोघात हजारो मैलांचे अंतर येऊ शकते, पण कातर वेळ तुझ्याही दारावर येऊ शकते. तू आली नाही आली दोन्ही वेळा जीव घेणे, तू आली नाही आली दोन्ही वेळा जीव घेण्या, आता बघूया कुठली वेळ अगोदर येऊ शकते. आणि काय फुलांना सांगू माझ्या पानगळीचा दरवळ, काय फुलांना सांगू माझ्या पानगळीचा दरवळ, मी ओघळलो तर डोळ्यातून अत्तर येऊ शकते. रस्ता रिकामा मी तरीही ठेवला आहे तुझा कप्पा रिकामा, राहिला नाही मनाचा एकही रस्ता रिकामा, मी तरीही ठेवला आहे तुझा कप्पा रिकामा, या निखळणाऱ्या वहीचे तूच पहिले पान होते, या निखळणाऱ्या वहीचे तूच पहिले पान होते, राहिला हातात माझ्या शेवटी पुठ्ठा रिकामा, आलीच तर सांगा तिला, ती मला शोधत इथे आलीच तर सांगा तिलाही, राहिलो नाही आताशा मी तिच्या इतका रिकामा. कुठला झरा डोळ्यात पाझरतोय माझ्या, शोधूया कुठला झरा डोळ्यात पाझरतोय माझ्या, तू अगोदर कर तुझ्या हृदयातला खड्डा रिकामा. शोधूया कुठला झरा डोळ्यात पाझरतोय माझ्या, तू अगोदर कर तुझ्या हृदयातला खड्डा रिकामा. आणि शेर बघा की सांग या होड्या आता सोडू तरी कुठल्या दिशेला, सांग या होड्या आता सोडू तरी कुठल्या दिशेला, भेटला प्रत्येक पत्रावर तुझा पत्ता रिकामा. आणि भेटलो असतो तिथे आपण किती जवळून देवा, भेटलो असतो तिथे आपण किती जवळून देवा, एक गाभारा जरी तू सोडला असता रिकामा. भूमिपुत्रा कधीतरी हा सरेल तुझा वनवास, भूमिपुत्रा कधीतरी हा सरेल तुझा वनवास, टाहो फोडून माय म्हणाली फेकून देतो फास, टाहो फोडून माय म्हणाली फेकून देतो फास. मातीचा आक्रोश ऐकुनी बधीर झाली पिके, मातीचा आक्रोश ऐकुनी बधीर झाली पिके, झाडावरती प्रेत लटकते शेतकऱ्याचे मुके, झाडावरती प्रेत लटकते शेतकऱ्याचे मुके. आणि आता गझलकडे होते. चालतो बिंदास्त ज्यांचा रोज भ्रष्टाचार आता, चालतो बिंदास्त ज्यांचा रोज भ्रष्टाचार आता, सांगती साऱ्या जगाला तेच धर्माचार आता. न्याय नाही सोडली नीती अनिती, जोडली माया निनावी, सोडली नीती अनिती जोडली माया निनावी, पाळती ती सभ्यतेने शुद्ध शिष्टाचार आता.
झाकले असतील डोळे आज गांधींनी तिथेही, झाकले असतील डोळे आज गांधींनी तिथेही, पाहुणी हा बांधवांचा क्रूर हिंसाचार आता. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.